शॉर्ट फाइन ले गए, एक बैकवर्ड स्क्वायर ले गए, एक डीप मिड विकेट है और एक डीप स्क्वायर लेग। 5 खिलाड़ी ऑफ साइड पर और 4 खिलाड़ी ऑन साइड पर। युवराज कदम तैयार हमारे एंड से कमेंट्री बॉक्स की एंड से इस प्रतियोगिता का ये दूसरा मैच शुरू होने जा रहा है। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, गेंद को स्टीयर किया खूबसूरती के साथ, गेंद जा रहा है शॉर्ट थर्ड मैन पर, वहां पर गेंद को मिस फील्डिंग हुई और गेंद गोली की रफ्तार से डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। देखिए एक अच्छा कोइंसिडेंट है जहां तक इस प्रतियोगिता का जहां तक सवाल, जो इस इनिंग की जो पहली गेंद थी, इस पहली गेंद पर छक्का देखने को मिला था और अभी दूसरे मैच में पहली गेंद पर एक बहुत ही खूबसूरत चौका। हालांकि गेंद हल्की सी मिसफील्डिंग जरूर हुई थी और उसका पूरा फायदा उठाया बल्लेबाज ने। 4 बहुमूल्य रन अर्जित किए, 4 बगैर किसी नुकसान के। ऑफ स्टंप के बाद फिर एक बार गेंद को स्टीयर किया, लेकिन इस मर्तबा कोई मिसफील्डिंग नहीं हुई, लेकिन दोनों बल्लेबाज को रोक नहीं पाए। दोनों बल्लेबाज ने टहलते टहलते चलते चलते एक आसान रन पूरा किया। इस सिंगल के साथ थॉमस का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ 5 और कुल रन संख्या अब बढ़ती हुई यहां पर मोहम्मद कैफ की 5 बगैर किसी नुकसान के। बहुत ही अच्छी शुरुआत, सक्षम शुरुआत यहां पर मोहम्मद कैफ 11 की। हालांकि टॉस हारा है यहां पर मोहम्मद कैफ के कप्तान ने, लेकिन कोई ज्यादा असर नहीं दिखाई दे रहा है पहले ओवर में। जिस ढंग से पहले ओवर के लगभग कुल मिलाकर 2 गेंदें हो चुकी है और 5 बहुमूल्य रन उन्होंने अर्जित किए। युवराज तैयार, अब राउंड द विकेट अपना छोड़ बदलते हुए। ऑफ स्टंप के बाद शॉर्ट आर्म पुल किया, इस मर्तबा गेंद जा रहा है डीप मिड विकेट क्षेत्र में, गेंद जमीन को लिपकती हुई, जिसे क्रिकेट की भाषा में ऑल अलोंग विद कारपेट कहा जाता है। गेंद लुढ़की डीप मिड विकेट पर, लेकिन इस बीच दोनों बल्लेबाज में फिर एक बार एक आसान रन पूरा किया। इस सिंगल के साथ सुनील ने अपना खाता खोला, उनका व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ 1 और कुल रन संख्या अब बढ़ती हुई 6 बगैर किसी नुकसान के। पहला ओवर ये चल रहा है। ऑफ स्टंप के बाहर और गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया, गेंद सीधी विकेट के ऊपर दस्तान में। पहला करारा झटका लगता हुआ यहां पर मोहम्मद कैफ 11 को। डीजे थैंक यू। तो धन्यवाद। पहला विकेट के या ठिकाणी आमचे आश्रयदाते सन्माननीय श्री मंदारजी तेली यांचे या व्यासपीठ शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन आमच्या मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथजी तारी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय। धन्यवाद। ओल टू कॉम्बॉक्स। नए बल्लेबाज कृष्णा सातपुते। ऑफ स्टंप के बाहर बैकफुट पर गए, पंच किया, बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। खराब गेंद थी, लूज गेंद थी, कड़ा प्रहार किया और गेंद को भेज दिया बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। कृष्णा सातपुते। डीजे सातपुते का जहां तक सवाल और जहां तक टेनिस क्रिकेट का जहां तक सवाल, एक बड़ी शख्सियत यहां पर कृष्णा सातपुते, और पिछले 10 साल से टेनिस क्रिकेट का नाम उज्जवल किया है कृष्णा सातपुते ने। ऑफ स्टंप के बाहर इस मर्तबा चकमा खा गए, फिर एक बार उसी तरह का स्ट्रोक लेने के, हाफ कट हाफ शॉट जिसे क्रिकेट की भाषा में कहा जाता है, नाकामयाब रहे। गेंद सीधे विकेट कीपर के दस्तान में। ओवर नंबर 1 मुकम्मल होता, स्कोर यहां पर रुका हुआ 10, 1 विकेट के नुकसान पे। आउट होने वाले बल्लेबाज जो थॉमस डायस, जिन्होंने मात्र 5 रन बनाए। लेकिन जहां तक रनों की औसत का जहां तक सवाल, पहला जो ओवर यहां पर मोहम्मद कैफ के लिए एक बहुत ही अच्छा ओवर कारगर साबित होता हुआ। 10 रन 1 विकेट के नुकसान के। फिर एक बार मैं बता दूं, जो दर्शक यहां पर इवनिंग का ब्रेकफास्ट करके यहां पर आए, उन दर्शकों के जानकारी के लिए बता दूं, आनंदवाड़ी ग्रामस्थ मंडल आयोजित भव्य डे नाइट ओवरआर्म क्रिकेट प्रतियोगिता का ये 22वां पर्व। अब तक 21 पर्व हो चुके हैं। मैं आपको बता दूं, जहां तक आनंदवाड़ी के प्रतियोगिता का जहां तक सवाल, जो पहला पर्व था
तब 21,000 की धनराशि थी और अब देखते देखते 22वें पर्व में 3 लाख की धनराशि हो गई है। इससे आप पता चल सकता है कि ये प्रतियोगिता का जो ग्राफ है, ये ग्राफ निश्चित रूप से बढ़ता हुआ। स्कोर यहां पर रुका हुआ 10। बॉलिंग में परिवर्तन, अब अनिकेत के हाथ में गेंद सौंपी जा रही है कमेंट्री बॉक्स की एंड की ओर से, और उसका सामना करेंगे बायत के बल्लेबाज सुनील चावरी, क्षमा कीजिए। सुनील तैयार, बायत के बल्लेबाज, अंपायर से गार्ड लिया और अब तैयार। देखिए फील्डिंग का फिर एक बार नजारा देखिए। शॉर्ट थर्डमैन जो खड़ा किया है, हल्का सा स्क्वायर खड़ा कर दिया है, एक बैकवर्ड पॉइंट है, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर है, एक स्वीपर कवर या वाइडिश लॉन्ग ऑफ भी कहा जाएगा। ऑन साइड पर एक शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट स्क्वायर लेग, डीप शॉर्ट मिड विकेट। 5 खिलाड़ी ऑफ साइड पर, 4 खिलाड़ी ऑन साइड पर। इस ओर किए गए ऑफ स्टंप के बाद ड्राइव किया, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, ऑल अलोंग विद कारपेट जिसे कहा जाए, लेकिन इस स्ट्रोक में उतना ज्यादा विश्वास नहीं था और ज्यादा अच्छी प्लेसमेंट भी नहीं थी। गेंद सीधी लुढ़क गई शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर, रन की कोई गुंजाइश नहीं। स्कोर 10। ऑफ स्टंप के बाद स्विंग कर दिया डीप मिड विकेट के ऊपर से, फील्डर वहां पर तैनात और एक कैच छूट गया। क्रिकेट के भाषा में जिसे लॉलीपॉप कैच कहा जाता है, लगभग आसान कैच था। गेंद उनके हथेली पे आ चुकी थी, लेकिन हथेली पे ताली बजाकर गेंद लुढ़क गई सीधी जमीन पर। एक बहुत ही बहुमूल्य जीवन दान यहां पर मेरे ख्याल से सुनील चावरी को। स्कोर अब बढ़ता हुआ 11। समोरचे जो स्क्रीन आहे, खेलो मेरे से, त्या बॅनर पासून थोडंसं लांब राहायचं आहे प्रेक्षकांनी, एक नम्र विनंती। स्कोर यहाँ पर रुका हुआ 11 रन 1 विकेट के नुकसान पे। अनिकेत तैयार, निश्चित रूप से नाखुश रहेंगे अपने फील्डर के ऊपर। लेग स्टंप के बाहर स्विंग कर दिया, स्क्वायर लेग के ऊपर से गेंद जा रहा है डीप स्क्वायर लेग, 1 बाउंस, 4 रन। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक। क्रिकेट के भाषा में जिसे ऑफ द टॉस कहा जाता है, और ये जो ऑफ द टॉस, ये जो स्ट्रोक है, पाकिस्तान के भूतपूर्व बल्लेबाज जो ओपनिंग बैट्समैन थे मोहसिन खान, इस तरह से अक्सर खेलते थे। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था। लेग स्टंप की थोड़ी सी बाहर थी, अपने आप को जगह बनाई और गेंद को फ्लिक कर दिया स्क्वायर लेग के ऊपर से 4 रन के लिए। फिर एक बार उठा दिया गेंद डीप मिड विकेट के बाहर, 6 रन। नावाची हाय खरोखर, ग्रामदेवता विठ्ठल रखुमाईचा आहे आशीर्वाद सारणवर, आमची आनंदवाडी चॅम्पियन। अब रन बन नहीं रहे, रन बह रहे यहाँ पर बल्लेबाज कृष्णा सातपुते से बल्ले से। अब गेंद उनको निश्चित रूप से फुटबॉल की तरह दिखाई दे रही हो, जब चाहे जहां चाहे रन बना रहे कृष्णा सातपुते। और मैंने अभी भी जिक्र किया था कृष्णा सातपुते को, लगभग पिछले 10-15 साल से वो खेल रहे और टेनिस क्रिकेट में एक अलग सा दबदबा उन्होंने कायम किया है और आनंदवाड़ी के दर्शक काफी खुश उनके बल्ले पर। फिर एक बार ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहर थी, हाफ कट हॉप शॉट या दूसरे शब्दों में स्क्वायर कट करना चाहते थे, फिर एक बार चकमा खा गए इस मर्तबा कृष्णा सातपुते, और बाकी का काम किया विकेट कीपर ने। रन की कोई गुंजाइश नहीं है, बॉलर सब धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर। आनंदवाड़ी 2024 की चैंपियंस ट्रॉफी की प्रतियोगिता का पहला दिन, पहली शाम। ऑफ स्टंप के बाहर हाफ वॉली बनाकर गेंद को लिफ्ट किया, 6 रन। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक। ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहर थी और पिच गेंद थी, हाफ वॉली बनाकर गेंद को लिफ्ट किया लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन के लिए। इस छक्के के साथ कृष्णा सातपुते का व्यक्तिगत स्कोर अब बढ़ता हुआ 20, उसमें 2 चौके और 2 छक्के शामिल। सभी के सभी रन चौके और छक्के की मदद से। इससे आप अंदाजा लगा सकते हैं कि कृष्णा सातपुते कितना तेजी के साथ रन बना रहे। अब तक कुल मिलाकर उन्होंने 6 गेंद का उन्होंने सामना किया है और कुल मिलाकर 20 रन उन्होंने बनाए। तो स्ट्राइक रेट का जहां तक सवाल, 300 के ऊपर उनका स्ट्राइक रेट, जो निश्चित रूप से एक बड़ा स्ट्राइक रेट कहा जाएगा टेनिस क्रिकेट में।
बॉलिंग में कोई परिवर्तन नहीं, फिर एक बार युवराज को भी आक्रमण पर लगाया जा रहा है कमेंट्री बॉक्स की एंड की ओर से, और उसका सामना करेंगे बायत के बल्लेबाज सुनील चावड़ी। फील्डिंग में कोई परिवर्तन नहीं। ऑफ स्टंप के बाहर सीधी गेंद, फिर एक बार कैच छूटा हुआ। अजीब और गरीब दृश्य दिखाई दे रहे हैं यहां पर। पहले मैच से लेकर ये दूसरे मैच तक अभी तक 4 लॉलीपॉप कैच छूट चुके हैं फील्डर्स के द्वारा। ये कोई अच्छी निशानी नहीं है जहां तक फील्डिंग का जहां तक सवाल। स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 29 रन 1 विकेट के नुकसान पे। पहला विकेट गिरा था 6 के ऊपर पर, और उसके बाद दूसरे विकेट के लिए ये 23 रन की बहुमूल्य साझेदारी जट्टी हुई। बहुत अच्छी गेंद, ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहर थी, जिसे क्रिकेट के भाषा में कॉपी बुक स्टाइल में खेलना कहा जाता है, उस तरह का स्ट्रोक था। गेंद को सीधा खेला बैकवर्ड पॉइंट पर और एक आसान रन पूरा किया। जहां तक देवगढ़ का जहां तक सवाल, देवगढ़ हापुस के लिए काफी जगह प्रसिद्ध है, लेकिन देवगढ़ का अब नाम दूसरे एक शख्सियत के लिए लेना मैं पसंद करूंगा। उसके बारे में कुछ ही मिनट के बाद मैं आपको बताऊंगा। स्कोर यहां पर रुका हुआ 30 रन 1 विकेट के नुकसान पे। इस ओवर के बाद मैं बताऊंगा उस शख्सियत का नाम। इस बीच ये गेंद ऑफ स्टंप के बाद बहुत ही अच्छी गेंद, लेमन कट जिसे क्रिकेट में कहा जाता है। गेंद लुढ़क गई डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। दर्शक उन्होंने एक एस्टैब्लिश किए थे, एक लेमन कट और एक चाइनीज कट। लेमन कट जब गेंद बल्ले का अंदरूनी किनारा लेता है और गेंद जब ऑफ स्टंप के बगल से जाती है और विकेट कीपर के बाई ओर से बगल जाती है, तो उसे लेमन कट कहा जाता है। और चाइनीज कट का जहां तक सवाल, जब गेंद बल्ले का अंदरूनी किनारा लेता है और गेंद जब लेग स्टंप से बगल से निकल जाती है डीप लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाद, तो उसे चाइनीज कट का अभी अभी हमने लेमन कट देखा। बहुत ही खूबसूरत चौका। इस चौके के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 34 रन 1 विकेट के नुकसान पे। ये साझेदारी अब जुड़ती हुई 28 रन की, जो निश्चित रूप से एक विश्वसनीय साझेदारी कहा जाएगी। तो मैं चर्चा कर रहा था दूसरे शख्स का, देवगढ़ का, ऑनरेबल। इस बीच इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा। देवगढ़ की दूसरी शख्सियत दत्ता मिडबावकर। मैं आपको बताऊं कि जब हाल ही में जो 2023 में जो 50-50 ओवर की इंटरनेशनल जो वर्ल्ड कप हुआ था, उस वर्ल्ड कप में अजय जडेजा जो मेंटोर थे अफगानिस्तान के, उस मेंटोर के साथ अजय जडेजा के कंधों से कंधों मिला के लाइजनिंग ऑफिसर का काम संभाला था दत्ता मिडबावकर। हम दत्ता मिडबावकर के लिए एक बार जोरदार तालियां बजाएंगे। देवगढ़ के वो एक खिलाड़ी है, तो मैं सब दर्शकों को रिक्वेस्ट करता हूं दत्ता मिडबावकर के लिए अब जोरदार तालियां बजाए। स्कोर यहां पर रुका हुआ कुल मिलाकर 34 रन 1 विकेट के नुकसान पे। ये गेंद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, गेंद को देखा और जाने दिया विकेट कीपर के दस्तान में। और जहां तक इस प्रतियोगिता का जहां तक सवाल, 21 पर्व हो चुके हैं। देखिए टेनिस क्रिकेट में जहां तक सिंदूर का टेनिस क्रिकेट का जहां तक सवाल, मैं 30 साल से टेनिस क्रिकेट को नजदीक से देख रहा हूं। सिंधुदुर्ग के टेनिस क्रिकेट का जहां तक सवाल, 1985 के बाद टेनिस क्रिकेट की शुरुआत हुई थी। ऑफ स्टंप के बाद ड्राइव किया, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद गोली की रफ्तार से निकल पड़ी एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन के लिए। रहे। और अब ये कहना पड़ेगा कि जहां तक
सातपुते का जहां तक सवाल, अब गेंद निश्चित रूप से उनको फुटबॉल की तरह दिखाई देती हुई मैदान पर, और निश्चित रूप से अप्रिशिएट करना पड़ेगा सातपुते को, क्योंकि पहला विकेट गिरा था 6 के ऊपर, हल्का सा दबाव आया था यहाँ पर मोहम्मद कैफ 11 के ऊपर, लेकिन दबाव को जुगाड़ते हुए खूबसूरती, जिसे क्रिकेट के भाषा में ऑफेंस इज द बेस्ट डिफेंस कहा जाता है, प्रत्याक्रमण करना अपने आप में एक सुरक्षित नीति होती है, उसी नीति का अपनाते हुए यहाँ पर कृष्णा सातपुते। नेहरू की पहली गेंद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, अजीब और गरीब ढंग से गेंद को खेल दिया, गेंद जा रहा है बैकवर्ड स्क्वायर क्षेत्र में, जब तक आते फील्डर गेंद को फील करते, थ्रो करते विकेट कीपर के दस्तान में। इस बीच दोनों बल्लेबाज ने टहलते टहलते चलते चलते एक आसान रन पूरा किया। इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 45 रन, 1 विकेट के नुकसान पे। 39 रन की ये दूसरे विकेट के लिए साझेदारी बढ़ती हुई स्कोरबोर्ड पर। लिफ्ट किया इस मरतबा, हेलीकॉप्टर स्ट्रोक, मिड विकेट के ऊपर से 6 रन। आशिष कुबल आहेत, त्यांच्याकडे आणून द्यायचे। एक टी शर्ट्स आहे आणि एक ब्लॅक हुडी आहे, जर कोणाला सापडली असेल तर आमच्या मेन स्टेजच्या समोर घेऊन यायची आहे। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक पिछला, इस बीच गेंद हवा में, गेंद जा रहे डीप फाइन लेग पर, फील्डर तैनात और कैच छूटा हुआ। यह आसान कैच था, एक क्रिकेट के भाषा में लॉलीपॉप कैच था। गेंद उनके हाथ में आई थी, गेंद उनके हथेली पे लग गई थी, लेकिन हथेली को चूमती हुई गेंद लुढ़क गई फिर एक बार मैदान पे। एक जीवन दान कृष्णा सातपुते के लिए। कृष्णा सातपुते का अब व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ 41 के व्यक्तिगत योग पर, नॉन स्ट्राइकर एंड पर, और स्ट्राइकर एंड पर अब सुनील हमारे एंड से। अब फिर एक बार बॉलिंग का दायित्व संभालते हुए शुभम, राइट आर्म राउंड द विकेट। फिर एक बार ओवर पिच गेंद थी, अजीब और गरीब ढंग से फिर एक बार मोड़ दिया, कलाई का अच्छा उपयोग यहाँ पर, लेकिन एक आसान रन फिर एक बार दोनों बल्लेबाज ने पूरा किया। इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 53 रन, 1 विकेट के नुकसान पे। कृष्णा सातपुते फुल फॉर्म में दिखाई देते हुए जब चाहे जहां चाहे रन बना रहे। जो पहले ओवर में जो परेशानी के बादल थे, उस बादल को उन्होंने हटा दिया है दूसरे ओवर में। ऑफ स्टंप के बाद स्टीयर किया, बहुत ही खूबसूरती के साथ गेंद लुढ़क के वाइड थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। के तौर पर गेंद थी और उस उपहार को कबूल किया बल्लेबाज ने और गेंद को स्टीयर किया, इस मरतबा वाइड थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। इस चौके के साथ स्कोर में इजाफा, अब स्कोर अब बढ़ता हुआ 57। ऑफ स्टंप के बाहर फिर एक बार हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलने की कोशिश, बॉलर बैक ड्राइव, 4 रन। और ये कहना पड़ेगा कि जहां तक कृष्णा सातपुते का जहां तक सवाल, पहले ओवर में मैंने अभी भी कहा था कि परेशानी के बादल निश्चित रूप से मंडरा रहे थे, लेकिन उसके बाद दूसरे, तीसरे और अब कुल मिलाकर चौथे ओवर में लगभग रनों की फसल उन्होंने काटी। यहाँ पर कृष्णा सातपुते ने निश्चित रूप से प्रशंसा करनी चाहिए, जितनी भी प्रशंसा की जाए कृष्णा सातपुते की निश्चित रूप से कम होगी। 49 की व्यक्तिगत योग पर खेल रहे अब कृष्णा सातपुते, उन्हें अब सिर्फ मात्र 1 रन चाहिए हाफ सेंचुरी के लिए। स्कोर अब यहां पर रुका हुआ 61 रन, 1 विकेट के नुकसान पे। 4 ओवर मुकम्मल हो चुके, 5वां ओवर अब प्रगति पथ पर। मुन्ना तैयार, ऑफ स्टंप के बाहर फिर एक बार अजीब और गरीब। हालांकि इस स्ट्रोक में ज्यादा विश्वास नहीं था, लेकिन क्रिकेट में कौन देखता है विश्वास को। रन बनने चाहिए, क्रिकेट में सीधे बल्ले से हो या आड़े बल्ले में, रनों की तलाश में रहते हैं बल्लेबाज, और 1 रन लेने में आखिरकार सफल होते हुए यहाँ पर सुनील चावरी। इस सिंगल के साथ सुनील का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ अब
8 और अब 49 की योग पर है यहां पर कृष्णा सातपुते। सभी निगाहें अब कृष्णा सातपुते के ऊपर। मुन्ना तैयार। लेफ्ट के बाद बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, कलाई के साथ गेंद को मोड़ दिया, ऑफ द टोस जिसे कहा जाता है, गेंद को मोड़ दिया डीप मिड विकेट पर। 50 रन मुकम्मल हुए कृष्णा सातपुते के। बल्ला दिखाई देता हुआ यहां पर कृष्णा सातपुते। पचासवां रन अभी अभी हमने देखा यहां पर। मुन्ना की ये गेंद और पिच गेंद उठा दिया इस मरतबा मिड विकेट के ऊपर से, फील्डर गेंद के नीचे आते हुए और कैच छूटा हुआ। आज ये क्या हो रहा है यहां पर पता नहीं चल रहा है। पहले मैच से लेकर अब तक ये 7वां लॉलीपॉप कैच छूटा हुआ। ऐसा भी नहीं यहां पर कोई हार्ड कैचेस है, लगभग गेंद उनके झोली में आ रही है और आखिर के सेकंड पे गेंद उनके हथेली पे ताली बजाकर गेंद जमीन पर लुढ़कती हुई। अजीब और गरीब दृश्य यहां पर दिखाई देते हुए सारे दर्शक यहां पर आश्चर्यचकित हो रहे हैं। यहां पर ये ऐसा क्यों हो रहा है यहां पर। मुन्ना की ये गेंद शॉर्ट आर्म गेंद, इस मरतबा गेंद को अजीब और गरीब ढंग से फिर एक बार, हालांकि कलाई के साथ निश्चित रूप से मोड़ा था, लेकिन इस स्ट्रोक में ज्यादा विश्वास नहीं था, लेकिन एक आसान रन फिर एक बार दोनों बल्लेबाज ने पूरा किया। इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा, अब स्कोर अब बढ़ता हुआ 65 रन 1 विकेट के नुकसान पे। 5वां ओवर ये चल रहा है। 6 ओवर में कितने रन बनने चाहिए, जहां तक इस प्रतियोगिता का जहां तक सवाल, जब हमारा कमेंट्री बॉक्स में जब हम चर्चा कर रहे थे तो कुल मिलाकर 6 ओवर में 70 रन तो किसी भी हालत में बनने ही चाहिए किसी भी टीम के लिए। बहुत अच्छी गेंद, फिर एक बार गेंद ने बल्ले का अंदरूनी किनारा लिया, गेंद लुढ़क गई शॉर्ट फाइन लेग पर। फिर एक बार दोनों बल्लेबाज ने एक आसान रन पूरा किया। तो प्रोडिक्शन यहां पर जहां तक भविष्यवाणी का जहां तक सवाल है, कुल मिलाकर 6 ओवर में 65, 70 या 75 रन एक कॉम्पिटिटिव स्कोर निश्चित रूप से माना जाएगा इस प्रतियोगिता में, क्योंकि ये जो विकेट है ये सीमेंट विकेट है, गेंद आसानी के साथ बल्ले पर आती है, तो बल्लेबाज के लिए एक नंदनवन विकेट कहा जाएगी जहां तक इस प्रतियोगिता का जहां तक सवाल। मुन्ना की ये गेंद लेफ्ट स्टंप के बाहर, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक ऑन साइड पर मिड विकेट के ऊपर से, वहां पर फील्डर तैनात है, जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते नॉन स्ट्राइक रेन पर। फिर एक बार दोनों बल्लेबाज ने टहलते टहलते चलते चलते एक आसान रन पूरा किया। इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 67 रन 1 विकेट के नुकसान पे। 5वां ओवर अब मुकम्मल हुआ। फिर एक बार मैं बता दूं, जो दर्शक यहां पर देर से आए या जो दर्शक अभी अभी आए या उन दर्शकों ने यूट्यूब थोड़ी देर से खोला, उन दर्शकों की जानकारी के लिए मैं बता दूं, आनंदवाड़ी ग्रामस्थ मंडल आयोजित भव्य डे नाइट प्रतियोगिता का आज पहला दिन, पहली शाम प्रतियोगिता का दूसरा मैच। पहले मैच में कोयंडे 11 ने एक आसान जीत दर्ज की थी और अभी दूसरे मैच में लगभग मोहम्मद कैफ के 11 के बल्लेबाज पूरी तरह से हावी होते हुए बॉलर्स के ऊपर और एक विशाल स्कोर खड़ा कर दिया 5 ओवर में। कुल मिलाकर 67 रन स्कोर बोर्ड पर, 67 रन 1 विकेट के नुकसान पे। इससे पता चल सकता है कि 12.50 की औसत। ऑफ स्टंप के बाहर गेंद को ऑन साइड पर मोड़ दिया मिड विकेट क्षेत्र में, जब तक आते फिर एक बार डीप मिड विकेट के फील्डर, फिर एक बार आसान रन पूरा किया और खतरा हो सकता है यहां पर, और इस भी दूसरा रन भी मुकम्मल किया। क्रिकेट के भाषा में या मुंबई क्रिकेट में जब सुनील गावस्कर सर जब कहते थे, जो इस तरह से रन चुराते थे, जिसे उसे चीकी रन कहा जाता है क्रिकेट के भाषा में, ये दूसरा चीकी रन मुकम्मल किया। इस 2 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 69 रन 1 विकेट के नुकसान पे। 69 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। छठा और अंतिम ओवर ये चलता हुआ, उठा दिया फिर एक बार मिड विकेट क्षेत्र में और गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, बहुत ही नजाकत भरा स्ट्रोक, बहुत ही विश्वसनीय स्ट्रोक। जब गेंद को खेला था उसी समय उस गेंद के ऊपर छक्के का मोहर लग गया था, गेंद को हल्के से डिपॉजिट किया दर्शकों में और 6 बहुमूल्य रन अर्जित किए। इस छक्के के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 75 रन 1 विकेट के नुकसान पे। लगभग बौछार हो चुकी है रनों की और उसका पूरा श्रेय यहां पर कृष्णा सातपुते को दिया जाएगा। फुल टॉस गेंद, फिर एक बार खराब गेंद और गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। डीजे
और इस छक्के के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 81 रन। कृष्णा सातपुते ने लगभग 360 डिग्री में बल्लेबाजी की है। देखिए कृष्णा सातपुते के स्ट्रोक के बारे में चर्चा करूंगा। पहला स्ट्रोक थर्ड मैन के बगल से, उसके बाद पॉइंट के ऊपर से, उसके बाद कवर के ऊपर से, ऑन साइड पर मिड ऑन मिड विकेट के ऊपर से, और अब स्क्वायर लेग के ऊपर से एक एफर्टलेस छक्का। डीएफसी की ओर से कृष्णा सातपुते के लिए 1000 रुपए का इनाम आ चुका है। उत्तम मुंगेकर साहब आप इधर आए, ये जो इनाम यहां पर ले ले आप, या कुबल जी साहब। तो इस छक्के के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ, फिर एक बार उठा दिया हेलीकॉप्टर स्ट्रोक मिड विकेट के ऊपर से 6 रन। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक। जब जब गेंद लूज मिली कड़ा प्रहार किया यहां पर कृष्णा सातपुते ने, और अब इस गेंद को भेजा फिर एक बार दर्शकों में 6 रन के लिए। इस साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 87 रन, एक विकेट के नुकसान पे। 87 फॉर द लॉस ऑफ 2 गेंदें अभी भी शेष इस ओवर की। ये गेंद ऑफ स्टंप के बाहर, और बाहर जाती हुई देख रहे शायद अंपायर को, शायद गेंद वाइड हो, लेकिन इस अंपायर को नकारा। इजाज सोलकर की ओर से कृष्णा सातपुते को 2000 का इनाम आ चुका है। धन्यवाद। तो कुल मिलाकर अब 3000 की धनराशि यहां पर प्राप्त कर चुके यहां पर कृष्णा सातपुते। और ये कहना पड़ेगा कृष्णा सातपुते के लिए कि कृष्णा सातपुते ने, मैं अभी जिस बात का चर्चा कर रहा था, 360 डिग्री में उन्होंने बल्लेबाजी की है इस विकेट पर। और कृष्णा सातपुते कुछ पूछ रहे स्क्वायर लेग अंपायर को। उत्तम और रिव्यू लिया आप गया यहां पर व्हाइट बॉल के लिए। थर्ड अंपायर का दायित्व यहां पर संभालते हुए मेरे ख्याल से बंटी केरकर। दो ऑफिशियल्स यहां पर मैदान पर, जो ऑफिशियल्स है यहां पर विष्णु प्रभु और उमेश मांजरेकर, और तीसरे अंपायर यहां पर बंटी केरकर। हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र फेअर डिलिव्हरी। नावाची हाय खरोखर। अंपायर्स का कॉल आ चुका है, फेयर डिलीवरी बंटी केरकर के द्वारा, जो थर्ड अंपायर्स की भूमिका यहां पर अदा करते हुए इस प्रतियोगिता का और एक आकर्षण। यहां पर आप इस प्रतियोगिता में एक एक रिव्यू ले सकते हैं। इस ओवर की ये गेंद ऑफ स्टंप के बाहर उठा दिया, मिड ऑफ के ऊपर से फील्डर तैनात, और एक बहुत ही खूबसूरत कैच यहां पर। जो कैच नहीं होना चाहिए था वो कैच आखिर में फेविकॉल की तरफ चिपक गया यहाँ पर हथेली पे, और एक विकेट का पतन। लेकिन इस विकेट को कोई मायने नहीं रखते। ओवर मुकम्मल हुआ ये छठा, 6 ओवर मुकम्मल हो चुके, पहली इनिंग यहाँ पर समाप्त हो चुकी है। स्कोर यहाँ पर रुका हुआ कुल मिलाकर 87 रन, 2 विकेट के नुकसान पे। 88 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। और जहां तक इस मैच का जहां तक सवाल, पूरी तरह से इस इनिंग में कृष्णा सातपुते हावी रहे, जिन्होंने 72 रन का यहां पर योगदान किया, और आखिरी गेंद पर वो आउट हो गए। तो इस सूचना के साथ जो इस प्रतियोगिता का आनंदवाड़ी चैंपियंस ट्रॉफी 2024 की प्रतियोगिता का पहला दिन, पहली शाम और पहले दूसरे मैच में यहां पर पूरी तरह से मोहम्मद कैफ के 11 ने पूरी तरह से बौछार की यहां पर रनों के। और कुल मिलाकर थँक्यू सर। या ठिकाणी प्रेक्षकांसाठी एक लकी ड्रॉ आयोजित केलेला आहे, आणि त्या लकी ड्रॉची किंमत आहे फक्त 10 रुपये। एक कुपन घ्यायचं आहे आपण, आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर कुपन ठेवलेलं आहे, तिथे 10 रुपये देऊन तुम्ही कुपन घ्या, आणि मॅचच्या आजच्या दिवसातील शेवटच्या ओव्हरला इथे लकी ड्रॉ काढण्यात येईल, आणि भाग्यवान प्रेक्षकासाठी स्मार्ट वॉच असेल। ज्या प्रेक्षकांना या ठिकाणी या लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी आमच्या
मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचंय. आपल्याला 10 रुपयाचं कुपन दिलं जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल त्यावेळी भाग्यवान प्रेक्षकाची निवड केली जाईल या लकी ड्रॉच्या माध्यमातून आणि त्यांच्यासाठी कीर्ती सेल्स यांच्याकडून स्मार्ट वॉच ठेवण्यात आलंय. आणि आज जे कुपन काढाल ते 5 दिवस तुमच्यासाठी असेल, पण उद्या सुद्धा तुम्ही कुपन काढू शकता. प्रत्येक 4 दिवशी 5 दिवस तुम्ही कुपन काढू शकता. आणि कीर्ती सेल्स देवगड यांच्याकडून स्मार्ट वॉच तुम्हाला देण्यात येईल. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 पर्व 22वा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. एक महत्त्वपूर्ण सूचना या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंसाठी, कर्णधारासाठी, टीम मॅनेजमेंटसाठी आणि त्याचबरोबर संघ मालकांसाठी आणि जे यूट्यूबवर प्रेक्षक ऐकतात त्यांच्यासाठी या स्पर्धेमध्ये हिरो HF डिलक्स ही एक बाईक मॅन ऑफ द सिरीजसाठी ठेवण्यात आलेली आहे. आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार सेमीफायनलमध्ये दाखल होणाऱ्या 4 संघाच्या खेळाडूंच्या दरम्यानच दिला जाईल, वितरित केला जाईल. जे 4 संघ सेमीफायनलमध्ये जातील त्याच्यातून एक खेळाडू या स्पर्धेमध्ये मालिकावीर ठरेल. 16 टीमच्या अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते. आणि मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकण्यासाठी क्रायटेरिया असा आहे, प्रत्येक धाव बॅटरने घेतलेली त्याच्यासाठी 1 पॉइंट आणि जर तो गोलंदाज असेल तर प्रत्येक विकेटसाठी 7 पॉइंट दिले जातील. विकेट घेतली गोलंदाजाने तर 7 पॉइंट, फलंदाजी करत असताना प्रत्येक धावेसाठी 1 पॉइंट असेल. ऑलराऊंडर खेळाडू असेल तर त्याच्या विकेट आणि त्याचबरोबर त्याच्या धावा मोजून ओव्हरऑल पॉइंट तुम्हाला सांगितले जातील. सेमीफायनल मध्ये खेळणाऱ्या 4 संघाच्या खेळाडूंनाच ही मालिकावीराची हिरो HF डिलक्स ही बाईक दिली जाईल. धन्यवाद. जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे आपल्याबरोबर दुसऱ्या डावामध्ये जोडले जातील आमचे जवळचे मित्र, घाटकोपरवाडीचा बुलंद आवाज चंदू शेट्टे सर, जुन्नर भूषण चंदू शेट्टे सर यांच्याकडे जाऊया आपण दुसऱ्या सत्राकडे. धन्यवाद. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं महाराष्ट्रातील नामवंत क्रीडा स्पर्धा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये हार्दिक असं स्वागत असणार आहे. पहिला डाव मात्र या ठिकाणी पार पडला गेला. मोहम्मद कैफ 11 कातळी संघाने मोठी धावसंख्या उभारली गेलेली आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना कणकवलीच्या अवधूत स्पोर्ट्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी एका बाजूला जर पाहिलं तर सचिन आणि त्यांच्या जोडीला गुरु ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाजीसाठी गुजरातचा जादूगर राजदीप जाडेजा बॉलिंगसाठी. ओ पहिला बॉल टप्पा पडतोय, वळण घेतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय. पहिला बॉल हा निर्धाव येतोय, डॉट. नामवंत क्रीडा स्पर्धा आहे. या वर्षी स्पर्धेत एक बदल झालाय, ते म्हणजे नॉकआउट स्पर्धा नसणार आहे. म्हणजे लीग मॅच लांबून खेळाडू येतात त्यांच्यासाठी ही पर्वणी असणार आहे. एखादी मॅच पराभूत झाल्यानंतर देखील तुम्हाला संधी इकडे उपलब्ध असेल. आणखीन एक बॉल यष्टीरक्षकांकडे जातोय. गेल्या हंगामापासून या खेळाडूने खूप प्रभावित केलंय आणि आपल्या फिरकी गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करताना पाहायला मिळालेत, परंतु तरीही प्रयत्न करावे लागतील. सचिन आहेत आणि त्यांच्या जोडीला गुरु आहेत. क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष छोटंही नसतं आणि मोठंही नसतं. फक्त तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं असतं आणि ते प्रयत्न इकडे करावे लागतील. या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल थोडा पुढे टाकला होता, उडवला, मिड विकेटला जातोय आणि पहिली विकेट कातळी संघाला मिळते. खेळाडू बाद. या डीजे मिळते. आणि ज्या पद्धतीने इकडे कातळी संघाचे समर्थक आलेत एवढ्या मोठ्या संख्येने, पहिल्याच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने आले, तर फायनलच्या दिवशी किती समर्थक येतील कातळीचे. आणि खऱ्या अर्थाने हे समर्थक ही देखील क्रिकेटच्या स्पर्धांची ओळख असते. क्रिकेटच्या स्पर्धा होतात आणि जर का प्रेक्षक स्पर्धांसाठी नसेल
तर स्पर्धेला मजा येत नाही, परंतु आनंदवाडीमध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने येत असतात, त्यामुळे तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक असं स्वागत. प्रेक्षक स्पर्धांची उंची वाढवत असतात आणि हे पहा, हा निळासागर म्हणजेच कातळी संघाचे समर्थक पाहायला मिळत आहेत. मिसबा हॉलिडेजचे टी शर्ट्स त्यांचे परिधान करून दाखल झाले. जसं रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पावतचे समर्थक मोठ्या संख्येने पाहायला मिळतात आणि तसंच मात्र या ठिकाणी आम्हाला हे कातळी संघाचे समर्थक पाहायला मिळत आहेत. कातळी संघाचे समर्थक पाहायला मिळतात, परंतु अवधूत स्पोर्ट्स कणकवलीला देखील आज स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी आहे. अक्षय आलेत बॅटिंगसाठी. आणखीन एक बॉल टप्पा पडतोय, वळतोय, वळल्यानंतर यष्टी रक्षकांकडे जातोय, बॉल येतोय कीपरकडे जातोय, बॉल येतोय कीपरकडे जातोय. एक बॉल टोलावला, तो हातात गेला आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु जरी चांगली गोलंदाजी होत असेल फलंदाजांना उत्तर त्याचं द्यावंच लागेल. कणकवलीचे 11च्या 11 खेळाडू एका टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज कणकवलीकरांना चांगली कामगिरी करायची नामी संधी आहे आणि ज्यावेळेला बलाढ्य प्रतिस्पर्धी असतो आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही खेळता, त्या ती गोष्ट सगळ्यांच्या लक्षात राहते. नॉट आउट कवलं जाते आणि इकडे जर पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल पाहू शकता. टेनिस क्रिकेट .in ची टीम हे सगळं दृश्य तुम्हाला दाखवतंय. यष्टीरक्षक म्हणून वा, चांगली कामगिरी थॉमस यांनी केली जरूर, परंतु पुन्हा एकदा आपल्या क्रीजमध्ये आले होते आणि थोडंसं हास्य देखील पाहायला मिळतंय थॉमस यांच्याकडे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. राजदीप जडेजा नावाचं कोडं काही सुटता सुटेना, परंतु अक्षय बॅटिंगसाठी पाहायला मिळतात कणकवलीचे. ओ, यावेळेला बॉल आतमध्ये आला, पॅकफुटला गेले, ढकलण्याचा प्रयत्न, हातातून बॉल निसटलाय आणि एक धाव तिकडे. पहिली धाव फलकावर कणकवलीच्या संघाच्या माध्यमातून येताना पाहायला मिळेल. लीग पद्धतीच्या मॅच आहे, पहा तुम्हाला संधी आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे नो डाऊट सिंधुदुर्गात क्रिकेट खूप चांगलं खेळलं जातं, संघ चांगले आहेत आणि आज जर पाहिलं तर सिंधुदुर्गाच्या क्रिकेटमधील हा सर्वोच्च सोहळा किंवा महाराष्ट्रातील मोठ्या स्पर्धांपैकी एक मानाची स्पर्धा. यावेळेला फटकावलाय बॉल, टोलावलाय कव्हरच्या दिशेने आणि बघता बघता बॉल जाईल सीमा रेषा पार. चौकार. डीजे गुरु राणे म्हणतायत आम्ही प्रयत्न काही सोडणार नाही आणि त्यांनी मात्र एक चौकार या ठिकाणी खेळला. 6 षटकांची लढत आहे आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली होती 5 धावा धावफलकावर. सुनील तांडील सर आमच्या बरोबरने जुडले गेले आहेत गुणलेखनामध्ये. आज बागायतकर सरांचा देखील आवाज आपण ऐकतायत. कुणालजी दाते सर या स्पर्धेशी सातत्याने बरीच वर्ष जुडले गेलेले आहेत. मी देखील मात्र पहिल्यांदाच या अगोदर नक्कीच तो प्रयत्न झाला होता, येऊ शकलो असतो, परंतु काही स्पर्धांमुळे येणं झालं नाही. परंतु पहिल्यांदाच आनंदवाडीमध्ये, कारण या अगोदर सिंधुदुर्गात येण्याचा योग आला. मग राजू भालेकरांची स्पर्धा असेल, गेल्या वर्षी मालवणची भगवा चषक असेल आणि राजू भालेकरांची पावसाळी स्पर्धा असेल कट्ट्याची, आणि आज मात्र मानाच्या आनंदवाडी चषकाचा नक्कीच या ठिकाणी मैदानात काय माहोल असतो पहिल्याच दिवशी पाहण्याचा योग येतोय. कारण पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी मैदान फुललंय आणि हीच ओळख आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची. गोलंदाजीसाठी येत आहेत पनवेल रायगडचे गोलंदाज आशिष मेहरोल, परंतु समोर आहेत अक्षय. लक्ष मोठं आहे परंतु प्रयत्न करणं गरजेचं आहे. यावेळेला पुढे सरसावले, सरळ बॅटने समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय, परंतु राजदीप अडवतायत. एक धाव तोपर्यंत मात्र घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकता टेनिस क्रिकेट .in वर आपण या स्पर्धेचा आस्वाद घेतायत. आशिष मेहरोलला पाहतोय आपण. सुरुवात जर पाहिली तर एक फलंदाज म्हणून झाली होती फायटर अँटॉफ हिल मुंबईला खेळत असताना, आणि पनवेल निवासी झाल्यानंतर जर पाहिलं तर त्याच्यातील गोलंदाज पुढे येताना पाहायला मिळाला. आणि अगदी आता मोठमोठ्या स्पर्धा गोलंदाजीवर देखील गाजवत आहेत.
यावेळेला पुढे सरसावले आसमानी टोला, फटका चांगला आहे परंतु पाहूया कॅच पकडण्याचा प्रयत्न तिकडे जरूर झाला होता. शेवटच्या क्षणी हातातून बॉल मात्र निसटला आणि बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार. गुरु राणे, एका बाजूने गुरु यांचे हल्ले सुरूच आहेत. त्यांना माहिती आहे माझी टीम संकटात आहे, लक्ष मोठं आहे, मला आक्रमण करावीच लागतील. कणकवली विरुद्ध कातली अशी लढत. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने बॉलला कट करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये गेलाय बॉल आणि पुन्हा एकदा सीमारेषेच्या पार 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 पार, चौकार. डीजे हल्ले चढवताय. 3 चौकार त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले. लगातारचे 3 चौकार आलेत पहा. यावेळेला वेगवान चेंडू येताना पाहायला मिळाला परंतु अपील केलं गेलं आणि पंचांनी ते अपील फेटाळलं देखील. 14 धावा धावफलकावर आहेत. लगातार 3 चौकार आलेत कारण पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर त्यांनी चौकार खेळला होता आणि या षटकात ज्यावेळेला स्ट्राईक मिळाले लगातारचे 2 खेळले म्हणजे या स्पर्धेतील पहिले 3 चौकार सलगचे कुणी मारले असतील. गुरु राणे. कृष्णा सातपुते यांनी लगातारचे 3 षटकार खेळले आणि गुरु राणे यांनी मात्र लगातारचे 3 चौकार खेळले. बघायचं सर आज खूप सारे विक्रम देखील पाहायला मिळते. आजच नाही तर पुढील 5 दिवस हे सगळे चित्र टेनिस क्रिकेट मधील दिग्गज तुम्हाला सिंधुदुर्गात अवतरताना पाहायला मिळतील. यावेळेला आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न राहिलाय. फटका मात्र तिकडे तेवढा प्रॉपर नव्हता परंतु धाव घेताना पाहायला मिळत आहेत. कोकणातील क्रिकेटला देखील एक वेगळीच उंची आहे. कोकणातील स्पर्धा नेहमीच चर्चेत आपल्याला पाहायला मिळतात. विविध स्पर्धा सातत्याने पाहायला मिळतात. मग रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, त्याचबरोबर जर पाहिलं तर आनंदवाडीची स्पर्धा देखील सातत्याने चर्चेत आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 15 एक गडी बाद. या डीजे तर खूप चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकात धावा आल्यात. लक्ष मात्र मोठं झालंय जरूर. 88चा पाठलाग करायचा आहे. 15 झालेले आहेत आणि आता गुरु राणे हे चांगली बॅटिंग करतात परंतु त्यांना रोखण्यासाठी गुजरातचे आणखीन एक गोलंदाज आलेत. जयवीर पनकुट्टा. आक्रमण हवाई हल्ला तर केलाय. पाहूया किती लांबवर बॉल जाताना पाहायला मिळतोय. बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. डीजे गुजरातचे जयवीर आले बॉलिंगला परंतु समोर जर पाहिली तर कणकवलीचे गुरु देखील काही कमी नाहीयेत. त्यांचं स्वागत षटकाराने केलं इकडे. गुरु चर्चेत आहेत. 19 धावांवर बॅटिंग करतात. संघाची धावसंख्या 21 झालेली आहे. यावेळेला थोडंसं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु बॉल अचूकतेवर नव्हता आणि पंचांनी मात्र दंडित केलंय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहिलं मी ते 22 धावा धावफलकावर. क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. तुमचं आमचं संपूर्ण आयुष्य मात्र क्रिकेटमय करून टाकलं या खेळाने. वर्षातील 365 दिवस क्रिकेटच्या खेळाची चर्चा करत असतो आपण. पाहतो नाही तर खेळतो तरी क्रिकेट आपण वर्षभर. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं शफल झाले. बॉलला मात्र खेळण्याचा प्रयत्न राहिला स्क्वेअर लेग फाईन लेगच्या झोन मध्ये परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आले. जे टायमिंग गुरुला पाहिजे होतं ते टायमिंग नाही झालं आणि त्यामुळे एका धावेने धावसंख्या पुढे जाईल 23 वर. गुरु मात्र 8 चेंडूमध्ये 20 धावांवर खेळतायत. एका बाजूने
गुरुकडून प्रयत्न सुरू आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अक्षय आहे आणि एकाने काम चालणार नाहीये, एकाला दुसऱ्याची साथही गरजेची असते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, एकाने खेळून चालत नाही. 11च्या 11 जणांनी चांगली कामगिरी करावी लागते, बॅटिंग चांगली करावी लागते, बॉलिंग चांगली करावी लागते, फिल्डिंग चांगली करावी लागते. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला चांगल्या दर्जाचं खेळाचं प्रात्यक्षिक प्रदर्शन दाखवावंच लागतं. आक्रमण यावेळेला मात्र हल्ला केला गेलाय, परंतु तो जातोय हातामध्ये आणि तिकडे प्रशांत घरत घेत आहेत. कॅच आली आहे, विकेट. डीजे त्यात अक्षय यांचा फटका चांगला होता, परंतु अशा ठिकाणी गेला जिकडे फिल्डर होते. जयवीर विकेट घेताना पाहायला मिळत आहेत आणि आता अनिकेत कांबळे गेलेत बॅटिंग करण्यासाठी. 23 धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. संपूर्ण सिंधुदुर्गाचं प्रेक्षक मात्र या ठिकाणी येत आहेत. महाराष्ट्र किंवा भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटचं लक्षही आनंदवाडीकडे लागलेलं असतं. छोटीशी आनंदवाडी चर्चेत असते ज्यावेळेला स्पर्धा सुरू होते आणि आजच नाही तर गेली 22 वर्ष ही चर्चा होते. आनंदवाडी क्रिकेटचा आनंद देणारी क्रिकेटची आनंदवाडी आणि आज मात्र या क्रीडा स्पर्धेचा 22वा पर्व आणि पहिला दिवस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कित्येकांनी निश्चय केला असेल चलो आनंदवाडी, म्हणजे अगदी मुंबईपासून पुण्यापर्यंत किंवा जिकडे जिकडे टेनिस खेळलं जातं तिकडले नामवंत खेळाडू इकडे. यावेळेला मात्र जयवीरचा आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. तिकडे थोडीशी मिक्स फील्ड पाहायला मिळते. बॉल हातातून निसटला, धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. अनिकेत आणि गुरु ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे 24. चर्चा सुरू होते, आनंदवाडीला जायचंय. टीम कन्फर्म झाल्या ट्रेनची तिकीट देखील कन्फर्म केली असतील, कारण या वेळेला मात्र गोव्याच्या दिशेने जाणारे खूप सारे पर्यटक असतात आणि त्यावेळेला आनंदवाडी सुद्धा त्याच दरम्यान असते. त्यामुळे सगळ्यांची लगबग हीच असते, पहिली तिकीट कन्फर्म करा. यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेर आले. इकडे थोडासा बॉल कट देखील होताना पाहायला मिळाला. शरीरापासून थोडासा बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या या ठिकाणी केला जातोय आणि जयवीर यांची गोलंदाजी या ठिकाणी कमबॅक केलंय. परंतु गुरु 20 धावांवर बॅटिंग करतायत, ती क्षमता त्यांच्याकडे आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहेत. 24 धावा धावफलकावर आहे मानाची आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. टप्प्याचा बॉल फाईन लेगच्या दिशेने. इकडे गुरु यशस्वी झालेत आणि बॉल बघता बघता सीमारेषेच्या पार होतोय. 4 विजय. कारण पहिल्या डावात जर पाहिलं तर कृष्णा सातपुते नावाचं वादळ आलं. 72 धावांची वैयक्तिक खेळी या ठिकाणी केली. चर्चेत राहील आणि व्हायरलही होईल. का नाही होणार, कारण मानाच्या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला एवढी मोठी धावसंख्या बनवली जाते चर्चेत. आणि पहा इन ऍक्शन मध्ये कृष्णा सातपुते tenniscricket.in ची टीम देखील दाखवत आहेत. त्यांची छबी कृष्णा सातपुते स्क्रीनवर पाहायला मिळतात. आपल्याला चांगली खेळी पाहायला मिळाली आणि समाधान असतं ज्यावेळेला आपण एखादी मोठी खेळी करतो. आता बॉलिंगसाठी येत आहेत इरफान मलिक. चर्चेत आहेत हे देखील खेळाडू. बेस्ट बॉलरचा पुरस्कार राष्ट्रवादी चषक घाटकोपर या 10 लाख रुपये पारितोषिकाच्या स्पर्धेमध्ये घेतला आणि शेवटच्या बॉलवर 5 धावा असताना चौकार खेळला आणि मॅच टाय देखील केली होती. तर पाहूया बॉलिंगसाठी इरफान. यावेळेला अगदी थोडासा पुढेच बॉल केला होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न झाला. मिड विकेटच्या दिशेने एक धाव तिकडे घेतली जाईल. 18 चेंडू 60 धावांची आवश्यकता आहे. लक्ष मोठं झालंय परंतु मॅच संपलेली नाहीये, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणि इकडे मात्र मला एक गोष्ट चांगली पाहायला मिळते, गुरु ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत ना, ज्या एनर्जीने करतायत ना, तुटून पडलेत. त्यामुळे चर्चेत आहे गुरु राणे हे नाव. 29 धावा धाव फलकावर आहे. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं कव्हर पॉइंटला, परंतु इरफानच्या या बॉलने मात्र गुंगारा दिला बॅटरला आणि पाठवलं यष्टीरक्षकांच्या दिशेने. डॉट बॉल. पहिला बॉल थोडासा पुढे टाकला, या बॉलचा टप्पा थोडासा मागे घेतला आणि इकडेच मात्र मात दिली इरफान यांनी त्यांच्यावर. 16 चेंडू आणि 59. गुरु
यावेळेला देखील पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 रन घेतली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाते, ती म्हणजे 30 वर. लक्षापासून दूर 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 चालली ही टीम. परंतु लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत आणि मॅच अजूनही संपलेली नाहीये. मोहम्मद कैफ 11 काय जबरदस्त कामगिरी त्यांनी केली आहे. यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळाला. सीमारेषा दिशेने निघालाय. अडवण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय आणि एक धाव घेतली आणि दुसरीचाही प्रयत्न तिकडे केला गेला. चांगला थ्रो पाहायला मिळाला तिकडे. धावसंख्या 2 ने पुढे. पहा प्रेक्षकांची गर्दी खूप काही लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतात. प्रेक्षक गॅलऱ्या हळूहळू फुल व्हायला लागल्यात. पहिल्या दिवसाचा हा माहोल आहे, तर 5व्या दिवशी काय असेल. शेवटच्या दिवशी गर्दी इकडे नेहमीच पाहायला मिळते. यावेळेला आक्रमण समोरच्या दिशेने केलंय, परंतु तिकडे राजदीप जाडेजा आलेत आणि त्यांनी पकडली. कॅच आलीये, विकेट. इरफानना यश मिळते. डीजे अजूनही प्रयत्न मात्र सुरूच आहेत, परंतु इरफान यांना यश मिळाले. कणकवली विरुद्ध कातली ही एक महत्वाची लढत आहे. यावेळेला फटका पॉइंटच्या दिशेने खेळला आणि तिकडे 1 रन मिळेल. tenniscricket.in गौरव सावंत आणि त्यांची सगळी टीम या स्पर्धेला लाईव्ह कव्हरेज खूप चांगल्या पद्धतीने करतायत. त्यांचे विशेष कौतुक. 4 ओव्हरचा खेळ संपला. 33 धावा, 3 विकेट माघारी. 12 चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता या ठिकाणी कणकवली टीमला जिंकण्यासाठी. मोहम्मद कैफ 11 कातळी खूप चांगल्या पद्धतीने आज, आणि विशेष म्हणजे त्यांचे समर्थक जे आलेत ना, ते पहिल्याच दिवशी लक्ष वेधून घेतात. म्हणजे एक कोपरा सगळा काही कातळी संघाच्या समर्थकाने भरून गेलेला आहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. परंतु कणकवली संघ देखील प्रयत्न करणार आहे. गोलंदाजीसाठी कृष्णा सातपुतेच येत आहेत. थक्क करणारा टेनिस बॉल क्रिकेटमधील प्रवास त्यांचाही राहिलाय. कुर्डुवाडी, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डुवाडीपासून सुरू झालेला प्रवास अगदी आखाती देशांपर्यंत आणि युरोपापर्यंत देखील केला. तेच कृष्णा बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. यावेळेला आक्रमण. पहिलाच बॉल पाठवलाय लांब 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 वरचा षटकार. आक्रमक झाले. पहिल्याच बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं 6 साठी. यावेळेला पुन्हा आक्रमण केलंय, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. प्रशांत घरत घेतात आणखीन एक चांगला झेल आणि कृष्णा सातपुते यांना मिळतंय यश, विकेट. पहिल्याच दिवसात चर्चेत आहे. लक्ष वेधून घेतलं पहिल्या मॅच मधील प्रथमेश ठाकरे यांच्या गोलंदाजीने. लक्ष वेधून घेतलं दुसऱ्या मॅच मधील कृष्णा सातपुते यांच्या 72 धावांनी. आता सध्या गोलंदाजी करतायत. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न जरूर होताना पाहायला मिळाला, परंतु स्क्वेअर लेगला बॉल जाईल. एक धाव तिकडे मिळेल. मॅच पासून थोडीशी दूर तर टीम गेलेली जरूर आहे कणकवली, परंतु मॅचचा रिझल्ट काही लागू देत आपल्याला छाप सोडायची आणि त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. जशी लगातारचे 3 चौकार मारून सुरुवात केली होती गुरु राणे, त्यांच्याकडे देखील सगळ्यांच्या नजरा असतील. 40 धावा धाव फलकावर, 9 चेंडूमध्ये 48 करायच्यात आणि तेच गुरु राणे बॅटिंगसाठी आहेत.
यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, थोडासा टप्प्याचा बॉल होता, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु तिकडे एक धाव घेतली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला गेलाय. गुरु राणे हे नाव चर्चेत राहिलं. या डावामध्ये धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहिलं मी ते 42. गुरु खेळतात 27 धावांवर, जमेची बाब आहे. अजूनही 8 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ आनंदवाडीमध्ये, देवगडमध्ये आणि सिंधुदुर्गात, कोकणात आपण पाहतोय. यावेळेला आक्रमण समोरच्या दिशेने होताना पाहायला मिळत आहे. बॉल हवेत, फिल्डर मात्र दूरवरून पोहोचतायत का? नाही, पोहोचले जरूर, परंतु कॅच नाही झालीय. राजदीपने प्रयत्न अगदी जबरदस्त केले. शेवटच्या क्षणी हातामध्ये आला चेंडू आणि निसटला देखील. 1 रन मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 43 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 7:45. यावेळेला पुन्हा आक्रमण होताना पाहायला मिळेल. फटका फसलाय, बॉल हवेत आणि पकडली गेली कॅच. 72 धावा आणि 2 विकेट देखील नावावर लागताना पाहायला मिळत आहेत कृष्णा सातपुते यांच्या. आणि ओव्हर नंबर 5 या ठिकाणी संपते. डीजे लकी ड्रॉचे कुपन्स आहेत आणि या ठिकाणी आपल्यासाठी विशेष पुरस्कार जिंकण्याची संधी आहे. नाममात्र 10 रुपयामध्ये, केवळ 10 रुपयामध्ये आपल्याला या ठिकाणी बक्षीस जिंकण्याची नामी संधी आहे. त्यामुळे या ठिकाणी स्टेजच्या बाजूला तुम्हाला संपर्क साधावा लागेल. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण होताना पाहायला मिळत आहे. गुरुनी मात्र चांगली छाप सोडली आहे. ज्या पद्धतीची कामगिरी त्यांनी या ठिकाणी केली आहे, मॅच जवळपास आता कातडीच्या बाजूने गेली सुद्धा आहे. यावेळेला एक ताकदवर फटका समोरच्या दिशेने आलाय जरूर, परंतु फिल्डर पोहोचताय तिकडे. कृष्णा सातपुते काय जबरदस्त खेळी केली आहे. 72 धावा पहिल्याच मॅच मध्ये त्यांनी केल्या. 2 महत्वपूर्ण विकेटही घेतलेल्या आहेत. यावेळेला मात्र थोडासा बॉल कट होतोय. राकेश कहर आलेत. अहमदाबाद एक्सप्रेस गुजरातच्या आणखीन एक गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अहमदाबाद शहराला बिलॉंग करणारे राकेश कहर गोलंदाजीसाठी. या डावातील शेवटचा षटक. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, तोही मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय. केवळ औपचारिकता. गुरु बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. गुरु राणे, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. यावेळेला मात्र चांगला फटका येतोय, परंतु फिल्डर आहेत का? हो, कॅच मात्र हातातून निसटली आहे. पुढच्या मॅचच्या टॉस साठी पहिल्यांदा दोन्ही टीमच्या कॅप्टनने या ठिकाणी पहिला टॉस होईल आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. कोइंडे 11 कालवी. चला कॅप्टन, टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. आकाश चिंदार्या, आकाश आईये. आणि दुसऱ्या मॅच म्हणजे याही मॅच मध्ये विजेते संघनायक थॉमस डायस. चला आपल्याला देखील टॉस साठी यायचे. पहिला टॉस होईल आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच दिला जाईल.